नांदगावमध्ये बेकायदा गोमांस विक्री आणि कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि पोलिसांची धडक कारवाई। नांदगावमध्ये बेकायदा गोमांस कत्तल उघडकीस आणली आहे। या छाप्यात 2 संशयित फरार झाले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। नांदगाव नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक SP सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक PI यशवंत सोळसे साहेब व त्यांच्या पथकाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, नांदगाव प्रखंड यांच्या सहकार्याने केलेल्या एका संयुक्त व यशस्वी कारवाईत बेकायदा गोमांस विक्री आणि कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। या धडक कारवाईत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका जणाला रंगेहात पकडण्यात यश आलंय आणि 2 जण फरार झाले। 22 ऑगस्ट रोजी शनिवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, नांदगाव प्रखंड यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंच आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणव सुनील जाधव यांच्यासह छापा टाकला। ही संयुक्त कारवाई दुपारी 4:15 ते 4:45 दरम्यान नांदगाव पोलीस ठाण्यापासून सुमारे 45 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या जवळकी गावाच्या शिवारात अत्यंत वेगाने आणि यशस्वीरित्या पार पडली आहे। गुप्त माहितीच्या आधारे जातेगाव बोलठाण मार्गावर जवळकी गावाच्या शिवारातील एका नाल्या शेजारी 3 व्यक्ती लाकडी ओढक्यांवर लोखंडी सूर्याच्या साह्याने मांस कापत आहे। घटनास्थळी पकडण्यात आलेले संशयित आरोपी हे देवगाव रंगारी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे रहिवासी असून युसुफ कुरेशी, याकूब कुरेशी, वय वर्ष 50, रफिक मोहम्मद कुरेशी, साहिल रफिक कुरेशी। पोलिसांची चावल लागताच आरोपी क्रमांक 2 आणि 3 हे फरार झाले असून रंगेहात सापडले। पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणाहून एकूण 86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय, ज्यामध्ये 105 किलो संशयित गोमांस ज्याची अंदाजे किंमत 21,000 रुपये, 200 रुपये प्रति किलो प्रमाणे 3,000 रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा हिरो HF डिलक्स मोटरसायकल MH20 DM 2520, 35,000 रुपये किमतीची एक काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना मोटरसायकल MH20 DM 2520, मांस कापण्याची साधने जसे की लाकडी ठोकळे, लोखंडी वजन काटा, वजने आणि लोखंडी पाती, कुऱ्हाडी। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती प्रक्रिया पार पाडून रासायनिक विश्लेषणासाठी मांसाचे नमुने सीलबंद केले। उरलेले मांस आणि साहित्य सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खड्डा खोदून नष्ट करण्यात आले। कायदेशीर कारवाई आणि तपास पथक पोलीस शिपाई रमेश राजू साणप यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींवर महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक SP सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक PI यशवंत सोळसे आणि त्यांच्या टीमने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, नांदगाव प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत कौशल्याने पार पाडली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हा पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर राम बस्ते करत आहे। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोदे, नांदगाव।